हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वैष्णवी हगवण्याच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक। 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवरती ठोकल्या बेड्या। हगवणे बंधूंना दिलेलं बंदुकीचं लायसन्स भोवलं। जालिंदर सुपेकरांची पदावनती, कारागृह सुधार सेवा पदावरून महासमादेशक होमगार्डपदी बदली। ठाण्याच्या रवी वर्मा हेरगिरी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट, हनी ट्रॅपची बतावणी खोटी असल्याचं उघड। रवी वर्माने पैशांच्या बदल्यामध्ये जाणीवपूर्वक माहिती पाकिस्तानला दिल्याचं तपासामधून समोर। उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये अटक झालेल्यांपैकी एक आरोपी पोलिसांना यापूर्वी हप्ते देत असल्याचं उघड। 2023 मध्ये अंबादास दानवेंनी जाहीर केलेल्या यादीमध्ये होतं आरोपी योगेश हसबेचं नाव। नाशिकच्या मालेगावातील भुईकोट किल्ल्यावरील झोपडपट्टी हटवण्यास 17 जूनपर्यंत स्थगिती। महसूल पोलीस महानगरपालिका प्रशासनाकडून आज राबवण्यात येणार होती अतिक्रमण निर्मूलन मोहीम। मंत्रिमंडळाचं नामांतर, देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं करा, ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून बोचरी टीका। भुजबळांनीच देवेंद्र मध्यवर्ती कारागृह प्रस्ताव मांडण्याचा खोचक सल्ला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सवाचा सोहळा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडीमध्ये स्मारकाचं घेणार दर्शन। महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून राजधानी दिल्लीमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा। राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांना निमंत्रण। पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरती आजपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक। आज दुपारी 2 ते सोमवारी रात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक राहील। लोकलच्या अप आणि डाऊनच्या 162 फेऱ्या रद्द। मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरती वळवणार। पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या राज्यांमध्ये आज राबवणार ऑपरेशन शील्ड। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये मॉक ड्रिल, सायरन वाजवून ब्लॅकआउट देखील करणार। राज्यामध्ये शुक्रवारी 84 नवे कोविडचे रुग्ण, मुंबईमध्ये 32, ठाण्यामध्ये 14, पुण्यामधल्या 19 रुग्णांचा समावेश। देशामध्ये सुद्धा कोरोना रुग्ण संख्येत सातत्यानं वाढ। बीडला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण मे महिन्यामध्येच ओव्हरफ्लो। मध्यरात्री जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस, धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू। मुंबई इंडियन्सचा गुजरातला दणका, नशीबवान रोहित शर्माच्या 81 धावांच्या जोरावर मुंबईचा 20 धावांनी विजय। सुदर्शन आणि सुंदरची झुंज ठरली अपयशी। आता मुंबईची उद्या पंजाब सोबत गाठ। आणि नायजेरियामध्ये भीषण पुराचा कहर, आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर। सुमारे 3000 घरं पुराच्या पाण्यामध्ये बुडाली।